हॅलो, नमस्ते सर्वांना। आज खूप छान अशा खास मुलांच्या डब्यासाठी 2 पौष्टिक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। रेसिपी खरंच खूप छान आहेत, पटकन होणाऱ्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। पण त्या अगोदर तुम्हाला विनंती आहे, चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज गायत्रीज किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर ऑल ऑप्शन येईल, त्यावरती प्रेस करा। त्यामुळे माझ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल आणि मी बनवलेल्या छान छान सोप्या हेल्दी रेसिपीज तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील। तर यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला लागणार आहेत पोहे। 1 वाटी भरून मी इथे पोहे घेते आणि पोह्याचं प्रमाण तुम्हाला किती आप्पे बनवायचे त्यानुसार घ्या। पोहे 2 वेळा चांगले स्वच्छ धुवून घेते। पोहे स्वच्छ धुवून त्यामधलं पाणी काढलेलं आहे। 1 वाटी पोहे घेतले तर अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे। रवा न भाजता कच्चाच रवा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 1 वाटी भरून दही घालायचे। दही तुम्हाला आवडत असेल तरच घाला, त्याऐवजी तुम्ही लिंबू रस पण वापरू शकता। 2 चमचे लिंबू रस घाला दही जर घालायचं नसेल तर। 1 वाटी भरून मी पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि हे अगोदर चांगलं मिक्स करायचं आहे। या अगोदर सुद्धा पोह्यापासून बरेचसे वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेत, पाहिल्या नसतील तर नक्की पहा। तर हे जरासं घट्ट वाटतंय, अजून थोडंसं पाणी यामध्ये घालते। तर हे बारीक करून घ्यायचे आणि वाटताना जर पाण्याची आवश्यकता भासली तर थोडंसं पाणी घालून छान असं ह्याचं स्मूथ असं बॅटर बनवायचं आहे। तर एकदम बारीक केले पहा अशा पद्धतीने, जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही बनवायचं। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। बऱ्याचदा नाश्त्याला काय बनवावं असा प्रश्न पडतो आणि सारखं पोहे उपमा खाण्याचा खरंच खूप कंटाळा येतो। अशा वेळेला असा नवीन पदार्थ जर बनवला तर सगळे अगदी आवडीने खातील। तर छान असं हे मिक्स केलेलं आहे। यावरती झाकण ठेवून हे साईडला ठेवायचं आहे आणि तोपर्यंत एकदम मस्त अशी 2 मिनिटात तयार होणारी चटणी आपल्याला बनवायची। खूप टेस्टी आणि पौष्टिक चटणी अगदी पटकन 2-3 मिनिटांमध्ये तयार होते। त्यासाठी इथे मी 2 टोमॅटो घेतलेत। टोमॅटो कट करून घ्यायचे। बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या चटणीच्या रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटतील आणि आज ही जी मी चटणी बनवते ती जराशी वेगळ्या पद्धतीची आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। आणि तुम्हाला जर चटणी बनवायची नसेल तर अगदी नुसते तसे जरी आप्पे खाल्ले तरीही खूप टेस्टी लागतात। तर टोमॅटो चिरून घेतल्यानंतर इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेत, पुदिन्याची पानं, हिरवी मिरची आणि थोडासा लसूण घेतलेला आहे। थोडंसं 1 इंच आलं पण घाला आणि इथे डाळ घेतलेत मी, म्हणजे फुटाण्याची डाळ। जेवढे शेंगदाणे घेतलेत त्याच्या दुपटीने डाळे घ्यायचे। तर डाळे, शेंगदाणे, मिरची, पुदिना, लसूण, थोडंसं आलं आणि टोमॅटो हे सगळं छान असं बारीक वाटून घेतले। वाटताना थोडंसं पाणी घातलं होतं आणि तुम्हाला जर आवडत असेल तर थोडंसं ओलं खोबरंसुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता। अगदी पटकन 2 मिनिटात चटणी झालीसुद्धा। याला छान असा तडका द्यायचा आहे। त्यासाठी तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा मोहरी घातली। मोहरी तडतडली की लगेचच 1 चमचाभर जिरे घालायचे। जिरे छान असे फुलले की कढीपत्त्याची पानं घालायची आणि असा गरम गरम तडका चटणीवरती घालायचा आहे, पण त्या अगोदर कढीपत्ता चांगला कडून द्यायचा आहे। चवीनुसार मीठ घातलं की झाली चटणी तयार। तर ही रेसिपी आपणाला अजूनच पौष्टिक बनवायची। त्यासाठी इथे पहा 1 शिमला मिरची मी चिरून घेतले, त्यानंतर लाल शिमला मिरचीसुद्धा 1 चिरलेली आहे, 1 टोमॅटो चिरला आहे, 1 कांदा चिरला आहे आणि 1 बीट चिरून घेतलेला आहे। आणि तुम्हाला जर आवडत असेल तर हिरवी मिरची पण बारीक कट करून यामध्ये घाला। तर सगळ्यात अगोदर ह्या पिठामध्ये मी हिरवी मिरची घालते, त्यानंतर बीट, शिमला मिर्च, कांदा आणि तुमच्या आवडीनुसार अजून भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। चिरलेला गाजर किंवा कोबी वगैरे घातला तरीही चालतं। माझ्याकडे एवढ्याच भाज्या होत्या त्यामुळे मी एवढ्या भाज्या घातलेल्या आहेत। तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचे। मुलांना ना असे वेगवेगळे पदार्थ खायला खरंच खूप आवडतं आणि बाहेरचे तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा
घरचे असे बनवलेले कमी तेलातले पदार्थ कधीही चांगले आणि पौष्टिकसुद्धा भरपूर. तर मस्त असे गरमागरम आप्पे बनवायचे. त्यासाठी आप्पे पात्र मी तर गरम करायला ठेवले आणि त्याला थोडंसं तेल लावायचं. तेल लावलं ना न चिकटता अगदी व्यवस्थित निघतात. त्यामुळे अगोदर भांड्याला तेल लावून घ्यायचं आणि यामध्ये हे बॅटर घालताना साईडने अगोदर घालायचं आहे. म्हणजे हे जे भिजवलेलं पीठ आहे ते साईडने घालायचं आणि नंतर मग मध्यभागी घालायचं. मैत्रिणींनो, व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो. माझा नेहमीच प्रयत्न असतो की नवीन छान छान आणि सोप्यात सोप्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा. त्या प्रयत्नाबरोबर मला तुमच्या पण सपोर्टची गरज आहे. तर एक 5 मिनटाकरता यावरती मी झाकण ठेवलं होतं आणि गॅसची फ्लेम जराशी कमीच ठेवायची, नाहीतर करपण्याची शक्यता असते. वरून थोडंसं तेल पसरवायचं आहे आणि अजून एक 2 मिनटाकरता यावरती झाकण ठेवायचं आहे. आपल्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील. आप्पे किती छान फुगलेत पहा. तरी यामध्ये मी इनो, सोडा किंवा बेकिंग पावडर काहीच वापरलं नव्हतं, तरीसुद्धा एकदम सॉफ्ट आणि फुगलेतसुद्धा छान. तर हे पलटी करून घ्यायचेत. खालच्या साईडने व्यवस्थित चांगले भाजून झालेत आणि पलटी करून दुसऱ्या बाजूने पण चांगले भाजून घ्यायचेत. आणि आप्पे पात्राला तेल लावलेलं असल्यामुळे अगदी सहज निघत आहेत, अजिबात चिकटलेले नाही आहेत खाली. अजून थोडा वेळ एक 5 मिनिट मंद आचेवरती हे झाकण ठेवून ठेवायचं आहे. पाच मिनिटानंतर पहा, खूप चांगले अशी वाफ आले आणि एकदम परफेक्ट असे आप्पे आपले तयार झालेले आहेत. हे असे नुसते जरी खाल्ले तरीही खूप टेस्टी लागतात, पण सोबतच आपण चटणी बनवली त्यामुळे चटणीबरोबर तर खूपच भारी लागतात आणि आतमधून एकदम सॉफ्ट झालेत आणि भाज्या घातलेल्या आहेत, पौष्टिक पण आणि दिसायलाही किती सुंदर दिसत आहेत पहा. तर अशी रेसिपी जर बनवली ना तर मुले अगदी आनंदाने खातील. तर याच उरलेल्या पिठाचे आपण डोसे बनवणार आहोत. ज्या मुलांना आप्पे खायला आवडत नसतील त्यांच्यासाठी खास ही डोसे रेसिपी. तवा गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे जे पीठ आहे ते व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे आणि जास्त पातळ किंवा जास्त जाड न बनवता एकदम असे मी जसे बनवलेले आहेत त्या पद्धतीने डोसे बनवायचे. खरंच खूप छान होतात आणि याला जाळी पण किती छान यायला लागले पहा. थोडेसे भाजत आले की त्यावरती तेल पसरून घ्यायचे. खूपच कमीत कमी तेलामध्ये पटकन होणारी रेसिपी आहे आणि डोसा शक्यतो एका साईडनेच भाजला जातो, पण जरासा जाड मी बनवला आहे त्यामुळे मी दोन्ही साईडने भाजून घेणार आहे. अगदी थोडंसं एक 2-3 मिनिटाकरता यावरती झाकण ठेवायचं आहे, म्हणजे छान असं वाफलून होतं. यामध्ये ज्या भाज्या वगैरे घातलेल्या आहेत त्या पण अशा कच्च्या न राहता व्यवस्थित चांगल्या अशा वाफवून होतात. तर दोन्ही साईडने खरपूस कलर येईपर्यंत पलटी करत मी डोसा व्यवस्थित छान असा भाजून घेतलेला आहे. तर मस्त असा गरमागरम डोसासुद्धा आपला तयार झाला आहे. तर या दोन्ही रेसिपीपैकी तुम्हाला कोणती रेसिपी आवडली कमेंटद्वारे नक्की कळवा. चला तर मग मी लवकरच भेटते अशाच अजून एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.